आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष गुरुवर्य मोहिते सर यांच्यासोबत विषय मांडणीसाठी मी उभा आहे असे परिसंवादातील इतर दोन वक्ते आणि समोर स्थानापन्न सर्व मान्यवर रसिक. मराठी कन्नड अनुबंध हा विषय आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी मी उभा आहे. आता कन्नड भाषा अभिजात भाषा आहे, तसेच मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. या दोन्ही अभिजात भाषांचा अनुबंध खूप प्राचीन आहे आणि त्याचे संदर्भ अभ्यासकांनी आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्या सगळ्यावरून असं लक्षात येतं की मराठी आणि कन्नड यामध्ये जो अनुबंध आहे तो अनुबंध दोन्ही भाषांच्या विकासासाठी एकमेकांना सहाय्यभूत ठरलेला आहे. काही ठळक मुद्दे आपण सुरुवातीला पाहूया, म्हणजे दोन्ही भाषांच्या मध्ये अनुबंध कसा आहे तो लक्षात येईल. आता जरी सध्या दोन्ही प्रांतांमध्ये भाषेवरून वाद सुरू असला तरी हा अनुबंध अजूनही घट्ट टिकून आहे. त्या वादाची संघर्षाची कारणे वेगळी आहेत. या दोन्ही भाषा मराठी आणि कन्नड संस्कृत मधून आलेल्या आहेत. त्यानंतर ज्यावेळेस कन्नड आणि मराठी भाषांचा विकास होत होता त्यावेळेस दोन्हीकडे राजसत्ता एकच होती. कारण भाषेचा विकास आणि भाषा याच्यामध्ये राजसत्ता कोणाची आहे याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. राजसत्तेचा भाषेवर खूप मोठा परिणाम होत असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रकूट, चालुक्य ही जी राजसत्ता होती या घराण्यांची ती मराठवाड्यामध्ये होती आणि कर्नाटकामध्ये होती. आणि याच काळामध्ये मराठीच्या विकासाला सुरुवात झालेली आहे. तसंच कन्नड भाषेलाही या राजसत्तेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आलेलं होतं. राज्यकर्त्यांनी ते मुद्दाम दिलेलं होतं. त्यानंतर दोन्ही प्रांतांची, कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रांतांची संस्कृती हिंदू संस्कृती आहे. त्याचाही निश्चितच भाषेवर परिणाम होतो. त्यानंतर दोन्ही भाषकांचा देव एकच आहे, विठ्ठल आणि खंडोबा. दोन्ही भाषेमध्ये ही दैवत मानली जातात. त्याचाही भाषेच्या दृष्टीने महत्व आहे. त्यानंतर भक्ती चळवळीचा जर आपण आढावा घेतला तर ज्या काळात कर्नाटकामध्ये भक्ती चळवळ सुरू झाली त्याच काळामध्ये महाराष्ट्रात देखील भक्ती चळवळ सुरू झाली. साधारणतः 11व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंतचा हा उल्लेख आहे की कर्नाटकामध्ये वीरशैव आणि दास संप्रदाय त्यावेळेस कार्य करत होते. त्याच वेळी आपल्याकडे महानुभाव पंथ आणि वारकरी पंथ उदयास आलेले होते आणि ते भाषेच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम करत होते. हा दोन्ही मधला एक अनुबंध. त्याच्यानंतर दोन्ही भाषांचा, मराठी आणि कन्नड, एकमेकांना सहवास हा दीर्घकाळ लाभलेला सहवास आहे आणि या सहवासातून बरीच देवाणघेवाण झालेली आहे. कन्नडमध्ये बरेच शब्द मराठीत आलेले आहेत, मराठीतले बरेचसे शब्द कन्नडमध्ये गेलेले आहेत. ह्या जाणणाऱ्या ठळक गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर मग मराठी आणि कन्नड अनुबंध समजून घ्यायला आपल्याला सोपं झालं. खरं तर कन्नड व मराठी या दोन्ही भाषा प्राचीन काळापासून वाटचाल करत आलेल्या आहेत. ताम्रपट शिलालेख, प्राचीन ग्रंथ, परदेशी प्रवाशांनी प्रस्तुत केलेले संदर्भ, उत्खननातून पुरातत्व विभागाने निर्देश केलेले दाखले आणि त्याच्यावरून काढलेले काही अनुमान यांचा आपण मागोवा घेतला तर ही गोष्ट लक्षात येते की प्राचीन काळापासून मराठी आणि कन्नड यांचा अनुबंध आहे. चालुक्य राष्ट्रकूट काळात 10व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात कन्नड भाषा प्रभावी होती. सुमारे 700 कन्नड शिलालेख आतापर्यंत महाराष्ट्रात सापडलेले आहेत. या शिलालेख कन्नड भाषेत आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की कन्नड भाषा असलेले सत्ताधीश तर महाराष्ट्रामध्ये होते. याचा निश्चितच परिणाम मराठीवर झालेला आहे.
त्यानंतर औरंगाबाद आत्ताच्या संभाजीनगर परिसरामध्ये कन्नड नावाचे एक गावही आहे. यादवांच्या काळात मराठी भाषेला आश्रय लाभलेला वास्तविक मराठी व कन्नड या दोन्ही देशी भाषा होत्या. ज्ञानेश्वर आणि बशेश्वर यांनी संस्कृत या साहित्य भाषेला बाजूला सारून आपल्या देशी भाषेमध्ये साहित्य रचना करून आपापल्या भाषांना एकसारखे महत्वाचे असे योगदान दिलेले आहे. संत चक्रधर कन्नड देशाला कानडा देश म्हणतात. म्हणजे कधीपासून हा अनुबंध आहे दोन्ही भाषांमध्ये. तर संत रामदास चित्रकला नाना नाटक म्हणून नाम कर्नाटक असे म्हणतात. शंभा जोशी नावाच्या संशोधकांनी महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीचा विचार मरहट्ट या कन्नड शब्दातून निर्देशित केला. तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र कर्नाटक वेगवेगळे नाहीत, दोघांच्या धमन्यांमध्ये सत्व रक्त भाषा एकच आहे असे म्हटले आहे. जसे संत एकनाथ संस्कृत विरुद्ध आवाज उठवणारे देशी कवी, तसेच महालिंग रंगे कन्नड देशी कवी कन्नड भाषेचा पुरस्कार करताना आपल्याला दिसतात. कानडीने केला मराठी भ्रतारागो असे संत तुकाराम महाराज म्हणालेच होते. चक्रधर व अलमप्रभू आरोगणा हा एकसारखा शब्द वापरतात. 10व्या शतकातील पंप हा कन्नड आदिकवी आपल्या विक्रमार्जुन विजयमध्ये द्रोणाच्या तोंडी जा बाप्पा असा मराठी शब्दप्रयोग करतात. पंप जन्न अंडय यांच्याही काळात कन्नड मराठीमध्ये असा परस्पर संबंध होता. जन्नच्या अनंत पुराणमध्ये मागा जाऊन बैस जातू असे मराठी वाक्य आढळते. अलमप्रभूंनी एकीकडे अखंडित गुहेश्वरू निराळू रे असे लिहिले आहे. हिस्ट्री ऑफ द डेक्कन मध्ये डॉक्टर भंडारकर यांनी सुमारे सन 1249 मध्ये बेळगाव जवळील चिक्क बागेवाडी गावात लिहिलेल्या ताम्रपटात पटवर्धन घैसास ही मराठी आडनावे असल्याचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कन्नड शब्दांच्या मोठ्या प्रमाणातला वापर संशोधक रहशा लोकापूर अधोरेखित करतात. तर कुमारव्यासाच्या गदुकीन भारत कथामंजरीमध्ये मराठी शब्द मोठ्या प्रमाणात आढळतात. पुरंदरदास व कनकदास या दासकवींच्या कित्येक रचनांवर संत ज्ञानेश्वर नामदेवादी रचनांचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सगुण नागल्ली बळ निर्गुण नागल्ली बळ सगुण निर्गुण एरडोगुंदा दाग बळ ही पुरंदरदासांची रचना. तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेचा प्रभाव स्पष्टपणे दाखवला. नेवाशामध्ये जसा ज्ञानेश्वरांचा पैशाचा थांब आहे, तसाच 15व्या शतकातील कुमारव्यासांच्या संदर्भात गदोगीन गुडी ही कर्नाटकामध्ये प्रसिद्ध आहे. अलमप्रभूंची वचने आणि ज्ञानेश्वरांच्या रचना यामधील साम्यस्थळे पंडित आवळीकरांनी अधोरेखित केलेले आहेतच. डोंगराकाठचे आवळे आणि समुद्राकाठचे मीठ करायला गेलो एक आणि झाले भलतेच अतिशहाणा त्याचा भय रिकामा अशा म्हणी दोन्ही भाषांमध्ये वापरल्या जातात. इथे तरी वाक्प्रचार दोन्ही भाषांमध्ये एकसारखे असलेले आपल्याला आढळतात. वाक्प्रचार समाजाचे आचार असतात. कुमारव्यासांच्या ग्रंथामध्ये असे वाक्प्रचार आणि देशी शब्दही आढळतात. इथे आत्ताच उल्लेख केलेला विवेक सिंधू ज्ञानेश्वरी लीळाचरित्र गोविंद पर्वचरित्र यासारख्या प्राचीन कृतीमध्ये सुद्धा असे वाक्प्रचार आपल्याला आढळतात. शपथ घेणे, विडा देणे, तोरण बांधणे, दंडवत घालणे, जीजी म्हणणे, हाताला हात घालणे, तोंडातील तांबूल मिशीला पीळ देणे इत्यादी वाक्प्रचार दोन्ही भाषेमध्ये आपल्याला आढळतात. त्यानंतर विळे, मोहर, सेचे, रोगणे, तू माझ, वैजंगेतू, विजय करणे, खाऊ, संगड, माऊत, राऊत, कळकळ, हळू, बिडार, दिंब, तोरण, अंधन, पडी, तरुण, दंडे, धिम्मने, सलुगे, गजबिजेसे, एकरी, झल्लरी इत्यादी शब्द कुमारव्यासांच्या ग्रंथातून आपल्याला आढळतात, जे ही मराठी आहे. स्थळनामे, आडनावे, दैवते, कुलदैवते यांच्यामध्ये देखील दोन्ही भाषांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये साम्य असलेलं आपल्याला आढळतं. महाराष्ट्र कर्नाटकातील सुवर्णकाळ या सेतुमाधवराव पगडे यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत दुर्गा भागवत जे लिहितात त्याची येथे
खरं तर आठवण होते ते असं लिहितात, दख्खनच्या पठारावर अधिष्ठित झालेला महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक हा एक नैसर्गिक असा अविच्छिन्न भूभाग असून गोदावरी, कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांकाठी एक समसंस्कृती 3 भागाच्या 3 भिन्न भाषा असूनही तिथे निर्माण झाली व अद्यापही टिकून आहे. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या हे असं साम्य असून देखील 3 भाषा येतात आणि त्या 3 भाषांमध्ये हा अनुबंध असलेला आपल्याला दिसतो. विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक यांनी वापरलेला हा त्रिकोणी भूभाग भाषा भिन्नता पूर्वीपासून असूनही संस्कृतीची एकात्मता टिकून असलेला आपल्याला दिसून येतो. आणि संस्कृतीचा भाषेवर किंवा संस्कृती आणि भाषेचा अतूट असा संबंध असतो. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लाविले वेदू, हे श्री संत ज्ञानेश्वरांचं सुप्रसिद्ध पद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही भाषा संस्कृतची तत्कालीन समृद्धीच अधोरेखित करणारं हे जरी पद असलं तरी ते मराठीमध्ये आलं. पण भाषा भिन्नत्व असून सुद्धा आपण जर बारकाईने पाहिले तर तिथेही मूळ अंतस्थाचा सारखेपणा आपल्याला आढळून येतो. इसवी सन 2007 पूर्व मध्ये पैठणला प्रतिष्ठानपूर असे नाव होते. त्यावेळी हा 7वां राजा होता. त्याच्या काळात प्रामुख्याने 4 भाषा बोलल्या जात: महाराष्ट्र प्राकृत, शौरसेनी प्राकृत, मागधी प्राकृत व पैशाची प्राकृत. गाथा सप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्र प्राकृताचा मातृग्रंथ असे म्हणतात. पुढे याच महाराष्ट्रात प्राकृतातून पंचद्रविड भाषांची निर्मिती झाली अशीही एक संशोधनाची दिशा आपल्याला सांगते. त्या दिशेनुसार मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजर या भाषांना पंचद्रविड भाषा असे संबोधले जाते. ब्रिटिशांच्या संशोधनानुसार भारताचे 2 भाग झाले: उत्तर भारत व दक्षिण भारत. भाषा निगडीत भेद त्यांच्यापासून प्रस्थापित झालेला. इंडो आर्यन भाषा आणि द्रविडियन भाषा अशी वर्गवारी करून ब्रिटिशांनी भारतीय भाषा 2 गटामध्ये विभागून ठेवलेले आहेत. कन्नड व मराठी यांचे सांस्कृतिक अंतरंग हे एकच आहे. आताच हे आपण पाहिलं तरीही द्रविड व आर्य अशी वर्गवारी त्यांच्यामध्ये झाली. पण या दोन्ही भाषांचा प्राकृत आणि संस्कृतशी असलेला मूळ संबंध मात्र लपून राहत नाही. संस्कृत प्रचुरता दोन्हीतही आहे, ते आजही दिसून येते आपल्याला. तत्सम आणि तद्भव शब्दांचे दोन्हीकडे अस्तित्व आहे. लिपी वेगवेगळी आहे, पण दोन्ही भाषा संस्कृतीची जीवनरीत, नीतिमत्तेच्या संकेत व्यवस्था असे व्यवहार एकसारखे असलेले आपल्याला दिसतात. वर्णांचे उच्चार कन्नड मराठीमध्ये बरेचसे एकसारखे आहेत. च, झ, ज, झ या व्यंजनांचे दंतव्य आणि तालव्य असे उच्चार असतात. तेही मराठीमध्ये व कन्नडमध्ये सारखे असलेले आपल्याला दिसून येतात. चंचल, चंद्र यासारख्या दोन्हीकडे वापरात असलेल्या शब्दांमधील च हे दोन्ही भाषेत तालव्य उच्चारले जातात. त्याचप्रमाणे झेंडा, झारखंड दोन्हीकडे तालव्य उच्चार, पण झरा हा शब्द मात्र मराठी दंतव्य आणि कन्नडमध्ये तालव्य आहे. ये हा स्वर ह्रस्व आणि दीर्घ, तसेच ओ हा स्वर ही ह्रस्व दीर्घ दोन्हीकडे उच्चारला जातो. त्यामुळे कन्नडमध्ये जी व्याकरणिक व्यवस्था आहे ती बरेचसे साम्य असलेली व्याकरणिक व्यवस्था आपल्याला मराठीमध्ये दिसते. बाकी भाषेचे स्वर, व्यंजन, शब्दांचे प्रकार, प्रयोग, विचार, विभक्ती, काळ, वचन, संधी, समास हे व्याकरणातील महत्त्वाच्या बऱ्याचशा गोष्टी दोन्ही कन्नड आणि मराठीमध्ये एकसारखे आहेत. दोन्हीमध्ये जशी सांस्कृतिक देवाणघेवाण आहे तशीच बऱ्याच शब्दांची देवाणघेवाण झालेली आहे. मराठीचे बरेचसे शब्द कन्नडने स्वीकारलेले आहेत, कन्नडमधील बरेचसे शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत. उदाहरणादाखल आपण आई हा शब्द घेऊ, आप्पा, अण्णा, अक्का, ताई असे हे शब्द आहेत. हे सगळे शब्द आपण कन्नडमधून घेतलेले आहेत. कन्नड मराठी हा भाषांचा सहवास असणाऱ्या दोन्ही प्रांतांच्या भाषिकांच्या व्यवहारामध्ये असे अनेक समानार्थी शब्द वापरले जातात. कधी कधी असाही प्रश्न पडतो की हा शब्द मूळ कन्नड आहे की मराठी आहे. इतके दोन्ही भाषेमध्ये असे बरेचसे शब्द एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत. कन्नड व मराठी या दोन्ही साहित्य प्रवाह बघितले आपण, दोन्ही भाषेतील साहित्य प्रवाह
तर साहित्य परंपरा आणि लोककेंद्रित साहित्य परंपरा दोन्ही भाषेमध्ये अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसतं. पंडिती वळणाचे मराठी साहित्य जसे मराठीमध्ये आहेत तसेच कन्नड भाषेमध्येही पंडिती वळणाचे साहित्य प्रवाह आपल्याला आढळतो. त्याचप्रमाणे मराठीमध्ये जे सामाजिक पातळीवरून संत परंपरा प्रभावी असलेली आपल्याला दिसते. समाजासाठी अध्यात्माचा मार्ग खुला करणारी जी संत परंपरा आहे, तसेच कन्नड भाषेमध्ये देखील अशी मोठी संत परंपरा आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये वचन साहित्य आणि दास संप्रदायाचं साहित्य यांचा आपल्याला दाखला घेता येऊ शकतो. अशा पद्धतीने मराठी आणि कन्नड भाषेचा अनुबंध आपल्याला सांगता येतो. पण आजच्या काळामध्ये आज आपल्याला मराठी आणि कन्नड भाषेचा अनुबंध पाहायचा असेल तर आज काय परिस्थिती दिसते आपल्याला? कुठल्या कुठल्या गोष्टींमधून हा दोन्ही भाषेचा अनुबंध वाढत गेलेला आहे आणि तो आजही टिकून आहे. तर त्याच्यामध्ये रोटीपेटी व्यवहार जो चालतात कन्नड आणि मराठी भाषिकांच्या मध्ये, हा व्यवहार देखील खूप महत्त्वाचा आहे. इकडच्या मुली तिकडे, तिकडच्या मुली इकडे दिल्या घेतल्या जातात. बरेचसे व्यवसाय तिकडचे लोक इकडे येऊन करतात, इकडचे लोक तिकडे जाऊन करतात. याच्यामुळे देखील हा अनुबंध अजून टिकून आहे, चांगल्या परिस्थितीत आहे. त्यानंतर अलीकडे काही वर्षांमध्ये पर्यटन वाढलेलं आहे. पर्यटनाच्या निमित्तानं बरेचसे लोक महाराष्ट्रात येतात, बरेचसे लोक कर्नाटकामध्ये जातात, कन्नड भाषा असलेल्या प्रदेशामध्ये जातात. याच्यामुळे देखील हा अनुबंध अलीकडे वाढलेला आहे. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने रहिवास वाढलेला आहे दोन्हीकडला. ते नोकरीच्या निमित्ताने असतील, व्यवसायाच्या निमित्ताने असतील. कन्नड भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेले आहेत, महाराष्ट्रातील लोक कन्नड भाषिक प्रांतामध्ये जाऊन राहिलेले आहेत. याच्यामुळेही हा अनुबंध वाढलेला आहे. त्याच्यानंतर काही धार्मिक कार्यक्रम, यात्रा, महोत्सव असतील, सण उत्सव असतील, हे दोन्हीकडे या निमित्तानं लोकांचं, दोन्ही भाषेच्या लोकांचं जाणं येणं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे भाषेची देवाणघेवाण वाढलेली आहे. काही सण उत्सव तर सीमा प्रदेशामध्ये कर्नाटकामधून आलेले साजरे केले जातात. त्याच्यामध्ये येळवस हा एक सण आहे, वेळामोशीला साजरा होणारा. त्याच्यानंतर कारवनी हा एक सण आहे जो कर्नाटकामधून आपल्याकडे आलेला आहे. त्याच्यानंतर अलीकडे काही वर्षात साहित्याचा अनुवाद जो मोठ्या प्रमाणात होतो आहे. कन्नड साहित्य मराठीमध्ये येत आहे, मराठी साहित्य कन्नडमध्ये जात आहे. या व्यवहारातून देखील हा अनुबंध आणखी वाढतच आहे. त्याच्यानंतर दोन्ही भाषेवर, मराठी आणि कन्नड, इंग्रजीचा आणि हिंदीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे. बरेचसे इंग्रजी शब्द, बरेचसे हिंदी शब्द दोन्ही भाषेमध्ये वापरले जातात, सारखे वापरले जातात. हा जागतिकीकरणाचा हा परिणाम देखील या दोन्ही भाषांच्या अनुबंधावर झालेला आहे. तो वाढतच आहे आणि तो असाच टिकून राहावा. या भाषा भगिनी अशाच एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालत राहाव्यात अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि संयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषांचा अनुबंध जुळवून दाखवताना आपण संभाजीनगर येथून आलेले डॉक्टर महेश खरात सर. आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष, मराठीतले एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कादंबरीकार आदरणीय शेषराव मोहिते सर. आत्ताच सन्माननीय गोस्वामी मॅडम आणि इंगळे सर या दोघांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. सभागृहामध्ये आमचे मित्र डॉक्टर थौर, डॉक्टर जंभाले, श्रीधर नांदेडकर सर, शिंदे सर, संतोष देशमुख सर, पाटील सर आणि सूत्रसंचालन करणारे भाऊ सर. मला जो विषय देण्यात आलेला होता तो असा दिला होता की अभिजात भाषा आणि मराठी भाषिकांची जबाबदारी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की केंद्र सरकारकडून मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 पासून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मुळात माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला की अभिजात भाषा म्हणजे काय? मराठी अभिजात भाषा आणि दुसऱ्या ज्या भाषांना दर्जा दिला नाही त्या अभिजात भाषा नाहीत का?
अभिजात म्हणजे सर्वसाधारणपणे ती माणसाच्या जन्माबरोबर त्याला जी काही भाषा मिळते त्या सगळ्याच्या सगळ्या भाषा ज्या असतात त्या अभिजात असतात मी मानतो. म्हणजे कुठल्याही माणूस जन्माबरोबर जी भाषा घेऊन येतो, ज्या भाषेमध्ये व्यवहार करतो, ज्या भाषेमध्ये संप्रेषण दळणवळणाच्या काही गोष्टी घडतात, त्या सगळ्याच्या सगळ्या भाषा या अभिजात असतात. भारतासारख्या देशाचा विचार केला, त्याही महाराष्ट्राचा विचार केला, तरी भारतामध्ये किंवा जगामध्ये विचार केला तर जगामध्ये जवळजवळ 6,000 भाषा बोलल्या जातात आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळजवळ 3,000 भाषा बोलल्या जातात. आता 3,000 भाषांपैकी ठराविक भाषांनाच फक्त अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा तर काही निकष ठरवायला पाहिजे. त्यामध्ये एक निकष असं ठरवलं की स्वयंभू भाषा असावी, त्या भाषेतून दुसरी भाषा निर्माण झालेली नसावी. म्हणजे मराठीला ज्यावेळेस अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो, मराठीमधून जर वैदर्भी भाषा निघत असेल, मराठीमधून जर कोकणी भाषा निघत असेल किंवा मराठीमधून परत पश्चिम महाराष्ट्राची भाषा निघत असेल किंवा एखाद्या जाती समूहाची भाषा निघत असेल तर अशा भाषांना भाषेचा दर्जा देऊ नये अशी एक निकष त्यामध्ये आहे. साधारण 1,500 ते 2,500 वर्षापूर्वीची भाषा असावी असे अभिजात भाषेच्या संदर्भातला त्यांनी निकष केलेला आहे. आपण ते सिद्ध केलेलं आहे की आपली 1,500 ते 2,500 वर्षापूर्वीची भाषा आहे आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की भाषेला दर्जा दिला जातो का? भाषेला दर्जा असतो का? भाषेला दर्जा असत नाही तर भाषेमध्ये जे साहित्य निर्माण होतं, म्हणजे ज्ञानेश्वरीला दर्जा देऊ शकता, मागाशी सांगितलं दासोपंताच्या पासोडीला कुठला दर्जा देऊ शकता. पण आपल्याकडे काय केंद्र सरकारनं एक प्रमाणपत्र आपल्याला दिलं आणि देशभर अभिजात भाषेचा सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. काही का असताना यामुळे केंद्र सरकारचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला पाहिजे, यासाठी की मराठी भाषेकडं बऱ्याच लोकांचं, महाराष्ट्राचं तर आहे पण देश पातळीवरचं लक्ष वेधलं गेलं. आता मराठी भाषिकांची काय जबाबदारी आहे? आत्ताच सांगितलं की मराठी भाषेमध्ये मला इंग्रजीसाठी सांगितलं की कानडीचे काही शब्द आलेले आहेत. फक्त कानडीचेच नाही तर मराठी भाषेमध्ये पारशीचे काही शब्द आहेत, हिंदीचे काही शब्द आहेत, इंग्रजीचे काही शब्द आलेले आहेत. असे शब्द जर येत असतील तर तो मराठी भाषेचा समृद्धी मानायला पाहिजे असं मी मानतो. शब्द येत असतील पण शब्दाच्या ऐवजी जर वाक्य यायला लागले, भाषेची मोडतोड व्हायला लागली, म्हणजे ज्यावेळेस लातूरच्या स्टँडवर उतरल्यानंतर आपण रिक्षामध्ये बसतो आणि रिक्षावाला ज्यावेळेस आपल्याला हिंदीमध्ये मोठ्या तोट्या बोलायला लागतो, आपण मराठी भाषा काही सोडून त्याच्याशी हिंदीमध्ये बोलायला लागतो. अशी ज्यावेळेस हिंदी आक्रमण करते त्यावेळेस ती थोपवली पाहिजे. म्हणजे मराठी हिंदीतला एखादा शब्द आला तर ती समृद्धी म्हणून घेतली पाहिजे. आणि सावरकरांनी सुद्धा ज्या भाषाशुद्धीचा आग्रह धरला होता की मराठी भाषेमध्ये मराठीचे शब्द असायला पाहिजे, तो सुद्धा काळाच्या ओघामध्ये आपल्याला दूर पडलेला दिसून येतो. म्हणजे मराठी भाषिक आहे त्या भाषिकांकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत? तर ज्यावेळेस आपण रिक्षामध्ये बसतो त्यावेळेस तो जर हिंदीमध्ये बोलत असेल तर आपण मराठीमधूनच बोलायला पाहिजे. कारण मराठी आपली भाषा जर असेल, मायबोली असेल, तर मराठीमधून आपण दळणवळणाचा जो व्यवहार आहे, संप्रेषणाचा जो व्यवहार आहे किंवा संदेशनाचा जो व्यवहार आहे, हा व्यवहार आपण मराठी भाषेतून करायला पाहिजे. ही मराठी भाषेच्या समोरची एक जबाबदारी आहे. शासन पातळीवर एक मोठमोठे निर्णय होत आहेत. त्यापैकी काही निर्णय म्हणजे एक मराठी भाषेचं विद्यापीठ निर्माण झालं. विद्यापीठ निर्माण झालं पण मराठी भाषेनं पुढं काय काय करायला पाहिजे, एक विद्यापीठ निर्माण झालं. त्या ठिकाणी क्लासेस सुरू होतील, त्या ठिकाणी MA सुरू होईल, त्या ठिकाणचं अभ्यास मंडळ नेमकं कसं असेल आणि अभ्यास मंडळ असेल तर अभ्यास मंडळाचा जसा मराठी भाषेचा दर्जा आहे तसा अभ्यास मंडळातल्या तज्ञांचा काही दर्जा ठरणार आहे, त्यांचा सुद्धा दर्जा ठरवावा लागेल. आणि तो जर नाही ठरवला तर मराठी भाषेमध्ये ते आपल्याला पाहिजे तशी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या समोर जाणार नाही. युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये 65वा कलम निघालाय सर, युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये, आणि त्या 65व्या कलमामध्ये असं सांगितलंय की जास्तीत जास्त तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठीचा वापर करा विद्यापीठ लेवलवर.
विद्यापीठाचं ज्यावेळेस पत्र कॉलेजला येतं त्यावेळेस ते इंग्रजीमधून असतं. म्हणजे कुठलंही विद्यापीठाचं पत्र जे असतं ते इंग्रजीमधून असतं. आता विद्यापीठ पातळीवर हे जबाबदारी घ्यायला पाहिजे. मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच शासनाने एक GR काढला की तुम्ही मराठीतून सगळे व्यवहार करा आणि जो अधिकारी इंग्रजीमधून व्यवहार करेल त्याच्याविषयी सक्त कारवाई करण्यात येईल. म्हणजे सरकार सतत झालेलं आहे. आता सरकार सतत झालेलं आहे पण मराठी भाषिक मात्र सजग झालेली नाही. म्हणजे जसं त्या रिक्षावाल्याशी तो हिंदीतून बोलतो, घरामध्ये पर्शी बदलायची आहे, पर्शीवाला येतो हिंदीमध्ये बोलून जातो, स्लायडिंगवाला येतो हिंदीमध्ये बोलून येतो. आम्हाला मराठी येत असताना सुद्धा त्याला मराठी कळत असताना सुद्धा आपण हिंदीमधनं सगळे व्यवहार करायला लागतो. मग हिंदीचं मराठी भाषेवर जे आक्रमण व्हायला लागलेलं आहे आणि याचा परिणाम असा व्हायला लागला की आपण तो हिंदी बोलायला मराठीत बोलायला तयार नाही ना आपण मोडकी त्याच्याशी हिंदीमध्ये बोलायला लागतो. मला वाटतं खाले सरांनी एक मुद्दा सांगितला होता, तो मला आवर्जून सांगावा असं वाटतो की उत्तर प्रदेश मधले जे काही अधिकारी लोक असतात त्यांना मराठी येत नाही, एकतर हिंदी येतं किंवा इंग्रजी येतं. ते आपल्याकडे येतात अधिकारी म्हणून, IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील. ते काय करतात, मोडकी तोडकी का होईना इथं जर व्यवहार करायचा असेल तर मला मराठी भाषा शिकायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश इथं आले, ब्रिटिशांनी सुद्धा इथली भाषा अवगत करायला सुरुवात केली. समजत नव्हते तर इथले काही तज्ञ लोक जवळ घेतली की ज्यांना दोन्ही भाषा यायला पाहिजे. भाषांतरच त्या कालखंडामध्ये काय सगळ्यात मोठं झालं. म्हणजे 1800 ते 1874 या कालखंडामध्ये मराठीतल्या अनेक ग्रंथांचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं आणि इंग्रजीमध्ये अनेक ग्रंथांचं मराठीमध्ये भाषांतर झालं. हा भाषांतराचाच कालखंड का तयार झाला, तेवढाच मधलाच कालखंड. कारण त्यावेळेस ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्याची गरज वाटत होती. तसंच ज्या वेळेस आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो, हा दर्जा सुद्धा राजकीय महत्वाकांक्षेतून आलेला आहे. लक्षात, जर करुणानिधी सरकारनं तमिळ भाषेला भाषेचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशा पद्धतीचं समजा घडलं नसतं, ते घडलं नसतं तर पुढे संस्कृतवाली कदाचित जागे झाली नसते, कानडीवाली जागे झाली नसते, आपणही जागे झालो नसतो. म्हणजे हे जर त्याच्या गोष्टी आहेत. पण कुणाला तर ती जाणीव झाली आणि मग आपल्याला एक प्रमाणपत्र हवं होतं. ते प्रमाणपत्र आपल्या भाषेला मिळालेलं आहे. आता मुद्दा आहे की या मराठी भाषेला माहितीच्या आधारावर किती दिवस ठेवायचं. याला ज्ञानभाषा करण्यासाठी मराठी भाषिकांची जबाबदारी आहे. ज्ञानभाषा करायची. ज्ञानभाषा करायची म्हणजे काय तर रोजगाराची भाषा केली पाहिजे. आणि रोजगाराची भाषा करायचं झालं तर पहिलीपासूनचे विद्यापीठ लेवल पर्यंतचे सगळे अभ्यासक्रम पहिल्यांदा बदलावे लागतील व्यवस्थित पद्धतीने. आणि अभ्यासक्रम बदलायचे असतील तर त्या अभ्यासक्रमामध्ये रोजगाराशी जोडणारा सिलेबस अभ्यासाला आणायला पाहिजे. आणि हा आणायचा झाला तर केवळ एका शाखेपुरता मर्यादित नाही तर तो सर्व शाखांनी. म्हणजे जर एखादा बीकॉम विद्यार्थी असेल, बीकॉमच्या विद्यार्थ्याला सुद्धा मराठी कंपल्सरी असायला पाहिजे, सायन्सच्या विद्यार्थ्याला मराठी कंपल्सरी असायला पाहिजे, मेडिकलच्या विद्यार्थ्याला पण मराठी कंपल्सरी असायला पाहिजे. आपण जर गोव्याला गेलो, उदाहरणार्थ लक्षात घ्या, गोव्यामध्ये आमच्यातले काही प्राध्यापकांनी मुलाखती दिली असतात आणि त्यांचं सिलेक्शन झालं नाही. का सिलेक्शन झालं नाही तर त्यांना कोकणी भाषा येत नाही. म्हणजे त्या सरकारने काय केलं की कोकणी भाषा येत नाही म्हणून त्यांचं सिलेक्शन होत नाही. बाकी मराठी विषय कुठला मराठीचा, रिक्रुटमेंट कशात होणार मराठीच होणार. पण त्यांना जर कोकणी भाषा येत नसेल तर त्यांना येणार नाही. इतर ठिकाणी पण बेंगळुरूने सुद्धा असं केलेलं आहे की जे हिंदी भाषिक लोक येत आहेत त्यांना आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये येण्यास मनाई आहे. ते बेंगळुरू आमच्या राज्यात तुम्हाला येता येणार, यायचं असेल तर आमचं बेंगळूर बोलावं लागेल, आमची भाषा बोलायला. तुम्ही तमिळला गेला, तेलुगूकडे गेला तर तिकडे ती लोक त्याच भाषेत बोलतात, ती भाषा जोडत नाही. एक तर तुम्हाला इंग्रजीमधून बोलावं लागेल, इंग्रजी वर्ल्ड लँग्वेज आहे म्हणून बोलावं लागेल संदेशासाठी किंवा संप्रेषणासाठी. मग मला सांगा की आता आपल्या समोर भाषिकासमोर मराठी भाषा अभिजात झालेली आहे. सरकार फार सकारात्मक आहे, लक्षात येते, सरकार सकारात्मक आहे. मग सरकारचा बेनिफिट करून घेण्याची जबाबदारी सर्वच विद्यापीठातल्या प्रमुखांची आहे, सर्वच महाविद्यालयांच्या प्रमुखांची आहे. ते मराठी भाषा शिकवतात, मराठी भाषेमध्ये व्यवहार करतात. त्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की विद्यापीठ लेवलला पोथी शाळा तयार व्हायला पाहिजे प्रत्येक विद्यापीठामध्ये. दासोपंतांची पासोडी तुम्हाला दिसते हो, किती प्राध्यापकांना माहिती आहे दासोपंतांची पासोडी आहे किंवा दासोपंतांच्या पासोडी जाऊन पाहावी नेमकी कशी आहे, काय आहे, त्याची प्रत का असेल, नक्कल प्रत का असेल, ही लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे.
म्हणजे एका पोती शाळेचं सुद्धा नियोजन विद्यापीठ पातळीवर महाविद्यालय पातळीवर करायला हवं. न्यायची टीम ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये येते त्यावेळेस आम्हाला प्राचार्याकडून सांगितलं जातं, सर आहे ते की काय सांगितलं असतं, एक तर तुम्ही हिंदीमध्ये बोला किंवा इंग्रजीमध्ये बोला. विषयांचा मराठी असताना सुद्धा त्यांच्याशी व्यवहार करताना आम्हाला काय करावं लागतं, एक तर हिंदीमध्ये, त्यांना समजत नसेल तर नसेल समजेल. प्राचार्याने सुद्धा या भूमिका घ्यायला पाहिजे. न्यायाला फार झालं तर काय, आमची भाषा आहे तुम्ही समजून घ्या ना, मराठीची इथली भाषा आहे, एक्सपर्टला समजत नसेल तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीचे सगळेच दैनंदिन व्यवहार ज्यावेळेस आपण भाषेमध्ये करणार नाही तोपर्यंत मराठी भाषिकांची ही जबाबदारी वाढत जाते. आता लेखकांची काही जबाबदारी आहे. लेखक मंडळी सुद्धा, मला वाटतं नेमाड्यांचं एक कादंबरी आहे, झूल नावाची कादंबरी आहे, आणि झूल नावाच्या कादंबरीमध्ये ते इंग्रजीचा मोडून करून वापर करतात. पण इंग्रजीचा करत असताना म्हणजे एखाद्याला शिवी द्यायची असेल तर शिवी दिली तिने की तुझ्या ह्याच्यावर असं म्हणत असताना तुझ्या टिंबटिंबवर अगदी इनिशियल मध्ये म्हणतात की एल-ए-टी-एच मारेल म्हणतात, एल-ए-टी-एच मारेल. याचला विरोध काय, आता म्हणायचं त्यांना म्हणायचं की तुझ्या ढोंडावर लात मारेल, हे मराठीतलं वाक्य होतं, पण ते काय म्हणतात तुझ्या अमुक वाक्यावर एल-ए-टी-एच मारेल. असा जो एक प्रकार घडतोय लेखकाकडून, म्हणजे मोठमोठ्या लेखकाकडून घडतोय, हे कशासाठी, विनोद निर्मिती करण्यासाठी, रोचक करण्यासाठी. मग अशा पद्धतीचं म्हणजे सरळ सरळ आपल्या भाषेमध्ये तो असे नेमकेपणानं पोचवता येत असताना सुद्धा लेखक, मोठमोठे लेखक सुद्धा अशा पद्धतीच्या कृत्या, अशा पद्धतीच्या गोष्टी साहित्यामध्ये करतात. आणि म्हणून साहित्यिकांची जबाबदारी जास्त आहे. साहित्यिकामध्ये जे ग्रामीण लेखक आहेत त्या ग्रामीण लेखकांना खरं पाहता मला खूप धन्यवाद द्यायला पाहिजे की ग्रामीण शब्द जे आहेत हे ग्रामीण शब्द पण कालबाह्य व्हायला लागले आहेत. हे ग्रामीण शब्द कादंबरीमुळे असेल, कथेमुळे असेल, कवितामुळे असेल, हे किमान टिकून राहिलेले आहेत. आणि जर काही काळ कदाचित या शब्दांकडे आपलं दुर्लक्ष झालं तर हे शब्दही याच्यातून निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शब्दांच्या डिक्शनरी, या शब्दांचे शब्दकोश, शेतीविषयक अवजारांचे शब्दकोश, ग्रामीण बोलीमधले शब्दकोश किंवा कालबाह्य होत असलेले शब्दकोश, असे शब्दकोश संशोधनाच्या पातळीवर तयार व्हायला पाहिजे आणि बोलीचं संवर्धन व्हायला पाहिजे. अजून काय आहे की एक लमानाची भाषा आहे, लमानी भाषा लमानीमध्ये बोलतात. लमानी भाषेला लिपी नाही किंवा वटरी नावाची भाषा आहे किंवा धनगरांची सुद्धा एक वेगळ्या हेल असणारी भाषा आहे. धनगरी कोकणीकडे गेलं तर तिकडं वैदर्भी सुद्धा तर वेगळी भाषा आहे. या भाषेचं संवर्धन कसं करायचं आणि हे संवर्धन करण्यासाठी नेमकं कोणकोणत्या पद्धतीचे प्लॅन आखायला पाहिजे, त्या प्लॅनची जबाबदारी सुद्धा घ्यायला पाहिजे. अजून एका गोष्टीचं सांगायला पाहिजे की आपला देश, आपला महाराष्ट्रीयन माणूस हा जगभर पोचलेला आहे. 120 देशामध्ये महाराष्ट्र पोचलेला, त्यापेक्षा जास्त. त्यांचं एक महाराष्ट्र बे एरिया नावाचं एक मंडळ आहे, बे एरिया नावाचं मंडळ. आम्ही ज्यावेळेस दुबईला गेलो, दुबईला गेल्यानंतर तिथला जो गाईड होता, तो गाईड काय करायचा, हिंदीमध्ये बोलत होता, तो महाराष्ट्रीयन होता. त्याला ज्यावेळेस सांगितलं की महाराष्ट्रीयन आहे मग तो दुसरा आशिष नावाचा, तो दुसरा हर्षल नावाचा पोरगाला त्याला पहिल्यांदाच म्हणला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा या एका शब्दानं पटकन आमची सगळी लोक त्याला कनेक्ट झाली. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा मराठी भाषेला चांगलं फ्युचर आहे. आपला नांदेडमधला एक सेट तिथं स्वयंपाक बनवतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो त्यामध्ये नांदेडचाच मुलगा आहे आणि तो त्या ठिकाणी स्वयंपाक बनवतो. त्यांना ज्यावेळेस लागले महाराष्ट्रातून लोक आले, नांदेडमधून लोक आले, त्यांना खूप आनंद झाला. फक्त त्या देशापुरतं मर्यादित नाही, ते जगभर पसरलेलं आहे. मग जगभरामधले जी काही विद्यापीठं आहेत त्या ठिकाणी सुद्धा, जसं आपल्याकडे फ्रेंच शिकवली जाते, आपल्याकडे आता रशियन शिकवली जाते, तसं डिपार्टमेंट प्रत्येक विद्यापीठामध्ये जगभरातल्या त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये सुद्धा शिकवणीच्या सोयी आहेत. म्हणजे मॉरिशस देश बघितला तर मॉरिशसमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन माणूस आहे किंवा दुबईमध्ये जवळजवळ 60% भारतीय आहे, 60च्या दरम्यान आहे. आणि तिथले प्रॉपर जे 15% लोक आहेत, बाकीची सगळी तिथं पोचलेली. म्हणजे त्या ठिकाणी मराठीतून गाईड करण्यासाठी सुद्धा माणसं नाही. तर असे मराठी भाषिकांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. म्हणून आपण काय करायला पाहिजे या पुढच्या काळामध्ये, मराठी बोलणाऱ्या मराठी ज्या ठिकाणी आपल्याला मराठी बोलणं शक्य आहे
ते मराठी बोलायला पाहिजे, ते बोलण्याच्या पातळीवर. आपला लिहिण्याचा दर्जा सुद्धा मराठीतला उंचावला पाहिजे, उंचावला पाहिजे. बोलण्याचा दर्जा पण उंचावला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं लिहिण्याचा दर्जा उंचावला पाहिजे, बोलण्याचा दर्जा उंचावला पाहिजे. मराठीतले जे आपण ज्याला चांगले अभिजात लेखक म्हणतो, अभिजात लेखक म्हणून त्यांना टिक मार्क करतो की लेखक अभिजात आहे. का म्हणतो त्यांना? कारण त्या लेखनामध्ये जेवढी गुणवत्ता त्यांनी तयार केलेली, तेवढ्या गुणवत्तेला ते पोचलेले. त्या गुणवत्तेला पोचण्यासाठी, नाहीतर तसं विचार केला तर वर्षाला आपण जर वर्ष घेतलं तर वर्षात किती कविता संग्रह प्रकाशित होतात? तर 200 ते 250 कविता संग्रह प्रकाशित होतात. म्हणजे वर्षभरात मराठीतले आहे. त्यातनं हाताला किती लागतात? तर 10 कविता संग्रह ज्याला दखल आहे असं वाटतं. आणि 4-5 कविता संग्रह असतात की ज्याच्याकडे लक्ष द्यावं, ही वाचली पाहिजे, ही कविता वाचली पाहिजे असं वाटायला लागतं. आणि म्हणून कवितेकडे गांभीर्यानं पाहणारे वाचक, रसिक, वाचक सुद्धा तयार व्हायला पाहिजे, रसिक सुद्धा तयार व्हायला पाहिजे. फालतू कविता असेल तर त्याला सांगितलं पाहिजे काय कविता आहे, ते पुढच्या वेळेस छापू नको बाबा, तुझा काही उपयोग नाही वगैरे. इथं सांगण्याचं धाडस सुद्धा अभ्यासकाकडे, समीक्षकाकडे यायला पाहिजे. बऱ्याचदा कसं होतं की समीक्षक सुद्धा थोडीशी वेगवेगळ्या भूमिका घेतात आणि त्यामुळे मराठी भाषेचंच नाही तर साहित्याचंही फार नुकसान होत आहे, साहित्याचंही फार नुकसान होत आहे. तर पूर्वीच्या काळी जे अनियतकालिकांची चळवळ चालू झाली आणि त्यामध्ये एक से बढकर एक म्हणजे राजा ढालेचं उदाहरण आपल्याला सांगता हे म्हणायचं सांगता येईल. अशी एकशे बढकर आता का चळवळ निर्माण होत नाही? आता का तर आता बरेच वाचक हे वाचनापासून तुटलेले असं आपल्याला ऐकायला मिळतं. सकाळी हा जो डिजिटल मीडिया आलेला आहे त्याच्यामुळे तुटल्यासारखं वाटतं. विश्वास पाटील तर सकाळी म्हणले की मी अजून 2 वर्ष चालल्यानं संपून जाईल. तसं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, तसं जर घडलं तर. पण तसं घडेल का नाही याविषयी मला शंका आहे, मला शंका आहे. कारण रीलवर सकाळी उठल्यानंतर अगदी टॉयलेटला जाताना सुद्धा मोबाईल हातात घेऊन जातो, रील बघतो, ही अवस्था आहे. म्हणजे अशी जी गोष्ट घडते या गोष्टीपासून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय. त्याला ज्ञानवाश्य करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाने काम करायला पाहिजे. सरकार फार सकारात्मक आहे, सरकारचं त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे. कारण दररोज ते पण सरकारमध्ये सुद्धा एक गोष्ट घडते की मध्ये एक 15वड्याच्या निमित्तानं विद्यार्थ्याकडून त्यांनी एक कार्यक्रम घेतला सर. म्हणजे सरकारने आपल्याला प्रत्येक कॉलेजला एक पत्र काय आलं होतं, 8 दिवसात प्रत्येक विद्यार्थ्याकडून एका पुस्तकाचा रिव्ह्यू घ्या, एका पुस्तकाविषयी वाचून त्याच्याविषयीचं करा. विद्यार्थ्याला पुस्तक द्यायचं कधी? विद्यार्थ्याला पुस्तक द्यायचं कधी आणि विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचायचं कधी, त्यांनी लिहायचं कधी आणि लिहिल्यानंतर परत ते शासनाकडे पाठवायचं कधी? म्हणजे भाषेचा 15वडा साजरा केला जातो, भाषेचा सप्ताह साजरा केला जातो. ही गोष्ट चांगली आहे का? निश्चित चांगली आहे. पण मला वाटतं की वर्षभराचं जे शेड्यूल आहे ते एकदाच द्यावं, त्यांना सांगावं तुम्ही वर्षभरातून आम्हाला अशा पद्धतीचे 2 कार्यक्रम 3 कार्यक्रम 12 देऊन नुसतं संख्या वाढवून चालणार नाही. त्यामध्ये चांगले लेखक घडवायचे असेल तर चांगल्या शासन पातळीवर जे काही तज्ञ मंडळी आहेत त्या तज्ञ मंडळींनी त्यांना सुचवायला पाहिजे आणि एक चांगली पद्धतीची आचारसंहिता किंवा ज्याला आपण आकृतीबंध जर आखला 15 दिवस साजरा करण्याच्या ऐवजी 2 दिवस साजरा करूया. पण ते नीट व्यवस्थित तुम्ही जर आम्हाला सांगत असाल की सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून द्या तर 8-10 दिवसात ते शक्य नसते. प्रत्येक जण काय करतो, हे पुस्तक घे लिहून काढ, हे पुस्तक घे लिहून काढ आणि ते लिहून आणि पाठवतो असं होतं. विद्यार्थ्याला काही कळत नाही, प्राध्यापकांनी कोणाला काही दिलं त्याला कळत नाही. शासनाच्या दरबारी मात्र ते आकडेवारी जाते, विद्यार्थ्यांच्या निबंधाचे विषय जाते. त्याच विद्यार्थ्याला तो कुठल्या निबंधावर लिहिलंय ते पण सांगता येत नाही, कुठल्या पुस्तकावर लिहिलेलं आहे. अशी अवस्था होते. तर याकडे जरा सजग दृष्टीनं पाहायला हवं असं मला वाटतं. जी तिन्ही वक्त्याला आली होती मला आलेले आणि मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अभिजात मराठी भाषा झालेली आहे. अध्यक्ष समारोपासाठी मी डॉक्टर शेषराव मोहिते सरांना विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. राजर्षी शाहू महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हे जे 1 दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केलं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या विषयावरचा परिसंवाद आपण या ठिकाणी आयोजित केला. या
सत्रामध्ये सहभागी झालेले डॉक्टर महेश कराड, डॉक्टर बालाजी मदन इंगळे, गोस्वामी मॅडम, सभागृहामध्ये उपस्थित श्रीदत्त आंबेडकर, पृथ्वीराज कौर, विठ्ठल जंबाले, संभाजी पाटील, इतर सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या पार्श्वभूमीवरती प्रामुख्याने हा परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाला विषय वाटून दिले आहेत, म्हणजे त्याचं पुनरुक्ती होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून तिन्ही वक्त्यांनी अतिशय सुरेख पद्धतीनं आपापल्या विषयाला न्याय दिलेला आहे. विशेषतः बालाजीनं म्हणजे कन्नड मराठी साहित्यिक सांस्कृतिक अनुबंध या दृष्टीनं, म्हणजे मागे कुलकर्णी सर जे उदगीरला अहमदपूरला होते त्यांनी खूप सुरेख निबंध त्याच्यावरती लिहिलेला होता आणि ते म्हणतात ते खरं आहे की हा तेलंगणा कर्नाटकाचा म्हणजे निजाम स्टेट अगोदरचं जे होतं तर हा खरा एक अविभाज्य अशा प्रकारचा प्रांत आहे आणि याच्यामध्ये सांस्कृतिक अनुभव इतके विभिन्न भाषा अभेद्य आहे आणि भाषावार प्रांत रचना झाल्यामुळं ठाकूरसाहेबांना म्हणाले की फार मोठं नुकसान देखील आपलं झालेलं आहे की आपल्याला अजूनही हैदराबाद जवळचं वाटतं, गुलबर्गा जवळचं वाटतं, बिदर जवळचं वाटतं. याचं कारण काय की सांस्कृतिकदृष्ट्या आपण त्या लोक आपल्याला भेटली की आपल्याला जवळचं वाटतं, जेवढे पुण्या मुंबईचे आपल्याला अजूनही जवळचं वाटत नाही. तर हा फार महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे आणि हा अनुभव म्हणजे कन्नडमध्ये आता युवा रणमूर्ती असतील, यशव भैरप्पा असतील, गिरीश कर्नाड असतील, तर हे आपल्याला काही परकीय भाषेतले लेखक वाटतच नाही. म्हणजे आपल्याला जेवढे उद्धव शेळके, नेवाडे, यादव, बोराडे जेवढे महत्त्वाचे वाटतात किंवा इंद्रासन जेवढे महत्त्वाचे वाटतात तेवढेच हे देखील लोक आपल्याला जवळचे आणि तेवढे महत्त्वाचे वाटतात, कारण त्याच्यातलं जीवनचित्रण जे आहे ते सगळं आपलं आणि त्यांचं याच्यामध्ये काही म्हणजे फरक नाही. म्हणजे मुळशीपर्यंतच्या बाबतीत तेच करतो आणि त्याच्यामुळं भाषिक केवळ याचा विचार करून साहित्याच्या त्याच्यामध्ये फारसा त्याच्यामध्ये हे करण्यात काय अर्थ नसतो तसा. पण तो आता मला जो एक असा विषय प्रामुख्याने दिलेला आहे जागतिक दृष्टिकोनातून मराठी भाषा. आता याच्याबद्दल मी काही मराठी भाषेचा तज्ञ आणि अभ्यासक वगैरे असा काही नाही, परंतु एक प्रबळपणाने जर मला जाणवतं किंवा दिसतं ते हे की जेव्हा इंग्रज आले किंवा विशेषतः जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे अनेकदा आम्ही असं म्हणत होतो की जागतिकीकरणाची प्रक्रिया एकतर्फी नसते. अनेक लोकांना असं वाटत होतं, काही आमच्या विशेषतः ग्रामीण साहित्याच्या चळवळीतले जे लोक होते ते असं म्हणायचे की आता संपलं, सगळं ग्रामीण साहित्य संपलं, ग्रामीण समाज संपला, जागतिकीकरणाचा रेटा इतका जबरदस्त आहे की आता सगळं उद्ध्वस्त करणार आहे. आणि म्हणजे हे असं म्हणजे शामरागानं वादळ येते म्हणून वाळवंटामध्ये चोच उपसलं की ते वादळ याचं थांबणार आहे का? आणि जागतिकीकरण काही अशी एकतर्फी प्रक्रिया नसते. ते जागतिकीकरणामध्ये जसं आता इतर मागास देश होते, थर्ड वर्ल्ड कंट्रीज आपण ज्याला म्हणतो, गेल्या 25-30 वर्षातले नोबेल पुरस्कार पामुक वगैरे जे लेखक आहेत त्यांना ज्या पद्धतीने मिळालेले आहे, जे जागतिकीकरणाची प्रक्रिया जर सुरू झाली नसती तर आफ्रिका खंडामधले लेखक किंवा इजिप्तमधले, इराकमधले या लेखकांना जसे आता नोबेल पुरस्कार मिळत आहेत तसे पुरस्कार मिळाले असते का ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. आणि दुसरं, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मी सुरुवातीपासून असं म्हणत आलेलं की जागतिकीकरणाची प्रक्रिया जर तेव्हाच 1950-60च्या दशकामध्ये असतं ते 200 वर्षापासून आधुनिक सुरू झाल्यापासून ते सौम्य प्रमाणात चालूच आहे. परंतु खुले आम जर अशी प्रक्रिया झाली असती तर उद्धव शेळके यांची धर ही जागतिक पातळीवरची महत्वाची मराठी कादंबरी पण मान्यता 1960ला किंवा 55 मिळाली असते. दुर्दैवानं आपल्याकडं
अतुल गोपाळकृष्ण किंवा सत्यजित रे यांच्याकडे जी दृष्टी आहे, अशा प्रकारची व्यापक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे त्या क्षेत्रातले म्हणजे सिनेमा, नाटक, म्हणजे कन्नड पुढे काय केलं की गिरीश कर्नाडसारखे लोक सुद्धा निर्माण झाले. मल्याळम साहित्य फार उंचीवरती काय गेलं, अतुल गोपाळकृष्ण सारखे तिथे लोक निर्माण झाले. बंगाली साहित्याला खूप मोठा उठाव काढणारा सत्यजित रे सारखा एक अतिशय दूरदृष्टीचा निर्माता, दिग्दर्शक त्या भाषणात मिळाला. मराठी भाषकांचं दुर्दैव हे आहे की आपल्या इथं अशा प्रकारचे दूरदृष्टी किंवा व्यापक दृष्टिकोन असणारे लोक त्या क्षेत्रामध्ये मिळालेले आहेत. आणि कप्पेबंद समाज रचना म्हणजे मी अनेक वेळा असं म्हणलं की कन्नडमध्ये 8 ज्ञानपीठ पुरस्कार का मिळाले, कारण कन्नडमध्ये पुणेरी भाषाही नाही, पुणेरी संस्कृती नाही. एका कुठल्या शहराचा, एका कुठल्या भाषेचा फार मोठा प्रभाव कन्नड भाषिकावरती आहे असं नाही. संपूर्ण कन्नड प्रांतच ग्रामीण भाषेच्या प्रभावाखालचा आहे. तसं पश्चिम बंगालमध्ये देखील तसंच झालेलं आहे. मराठीमध्ये मात्र एक काळ असा होता अगदी 80 सालापर्यंत की मराठी साहित्य म्हणजे तरुका, पुणे, मुंबई तेवढ्या पुरतच किंवा जास्तीत जास्त नागपूर, याच्या पुढे मराठी साहित्य आहे किंवा नाही याची देखील चर्चा होत नव्हती. आणि अलीकडची जेव्हा चर्चा व्हायला लागली तेव्हा काही लोक असं म्हणायला लागले की काय कुठले आता खेड्यापाड्यातले कोण तो प्रश्नात तो, कोण किरण गुरव, कोण तो विजय झावळे, म्हणजे ज्याची नावं मुंबई पुण्याच्या लोकांना माहीत नाही म्हणजे ते महत्वाचं लेखन नाहीच का. उलट परिस्थिती अशी आहे की 1960, 70, 80च्या दशकामध्ये जेव्हा दलित साहित्याची चळवळ इथं रुजली आणि दलित आत्मकथन आणि दलित कविता, नामदेव ढसा, नारायण सुर्वे, दया पवार, यशवंत मनोहर, त्र्यंबक सपकाळे यांची कविता, यांची आत्मकथनं जेव्हा यायला लागली तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा जो संकुचित परीघ होता ते तोडण्याचं काम दलित साहित्याने केलं. आणि हे साहित्य जागतिक पातळीवरती नेऊन पोचविण्याचं काम प्रामुख्याने दलित साहित्याने केलं. त्यानंतरच्या काळामध्ये आज किंवा त्या काळी सुद्धा ज्याला दलित, ग्रामीण वगैरे असं म्हणून एका प्रकारे कप्प्याबंद करून मोडीत करण्याचंच काम या ते विद्यापीठ वगैरे असं म्हणत नाही बरं का. परंतु अभ्यासकांच्या आपल्या सोयीसाठी त्यांनी दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य अशा काहीतरी कप्पेबंद रचना काहीतरी केली. परंतु आता 90 सालाच्या नंतर असं लक्षात येत आहे की जे एकेकाळी परिघावरती होते साहित्य प्रकार किंवा ज्यांचं जीवन साहित्यातून येत होतं ती मानवजातच परिघावरचं जगणं जगत होती, त्यांचा संघर्ष परिघावरती होता. 1960 सालानंतर प्रामुख्याने 90 सालाच्या नंतर जे परिघावरती होते त्यांचं जगणं आता मध्यवर्ती केंद्रस्थानी आलेलं आहे. आणि त्यांच्याकडून जे जे काही लिहिलं जात आहे ते आज प्रामुख्याने मराठीतल्या मध्यवर्ती साहित्य अशा प्रकारची मान्यता त्याला आता प्राप्त झालेली आहे. गेल्या अगदी 90 पासून 87 पासून आता त्याच्यात काय राजकारण असतं काय म्हणायचं लोक म्हणू द्या काय, परंतु साहित्य अकादमीचे पुरस्कार मराठीमध्ये 87-88 सालापासून ज्या ज्या साहित्य कृतीला मिळालेल्या आहेत त्यांची जर यादी पाहिली तर आज कुठलं साहित्य मध्यवर्ती आहे याचा पडताळा आपल्याला समोर आरशात दिसण्यासारखा दिसू शकतो. याच्यामध्ये काही राहून गेल्या तर प्रकाश नारायण सारखा लेखक की अतिशय उत्तम दर्जाचा लेखक तो असलेला तो या परिघाच्या बाहेर राहून गेला. परंतु ज्या भाषेमध्ये जी.ए. कुलकर्णी आहे, इंदिरा संत आहे, विदा करंदीकर आहे, बाशी मर्डेकर आहे, स्मृती चित्रे आहे, त्याच्यानंतर आजच्या घडीला महेश अंकुचवार आहे, श्याम मनोहर आहे, त्याच्यानंतर सतीश आळेकर आहे, नेमाडे आहे, अलीकडच्या काळामध्ये किरण गुरव सारखे लेखक आहे, कृष्णात खोत सारखे लेखक आहे, आसाराम आता लिहितो आहे. तर अशा प्रकारचे लेखक ज्या भाषेमध्ये आहेत म्हणजे मागची परंपरा मी सांगतच नाही, त्यात अभिजात भाषा मिळवून देणारा कारणीभूत ठरलं जे संत साहित्य असेल किंवा
महानुभावाचं वाङ्मय असेल तर आहेच. जे जागतिक वाङ्मयाला मराठी भाषेची देणगी जर कोणती असेल तर ते मराठी संत साहित्य हे निश्चितपणाने म्हणजे कुणी ते नाकारू शकत नाही. म्हणजे मला असं वाटत नाही की फ्रान्समध्ये, इंग्रजीमध्ये, जर्मनीमध्ये, जपानमध्ये, चिनी भाषेमध्ये काही संत साहित्य नावाचा प्रकार असावा असं मला वाटत नाही. मोठे लेखक आहेत, नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आपल्या इथल्या या संत साहित्यिक जे कोणी होते त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. त्या फुटपट्टीमध्ये मोजणं म्हणजेच ते मोठे ठरतात आणि ते मिळालं नाही म्हणून कमी ठरतात असं नाही. अनेक नोबेल पुरस्कार विजेत्या लोकांनी या संत साहित्यामुळं मराठी साहित्याची वाट पुसत महाराष्ट्रामध्ये येण्याचे कष्ट घेतलेले आहेत. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ही दुहेरी प्रक्रिया असते की त्यांच्याकडे जे जे काही चांगलं होतं ते आता शांता गोखले सारख्या अनुवादक ज्या पद्धतीने अनुवाद करताय इंग्रजीचं मराठीमध्ये, मराठीचं इंग्रजीमध्ये, तर ह्या प्रक्रियेमध्ये आणि अतिशय उत्कृष्ट दर्जेदार जागतिक पातळीवरचं वाङ्मय मराठीमध्ये जसं येत आहे तसं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं जे खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरचं आहे अशा प्रकारचं वाङ्मय इतर भाषांच्या मध्ये म्हणजे ते कन्नडमध्ये जात आहे, पंजाबीमध्ये जात आहे, बंगालीमध्ये जात आहे, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये जात आहे, इतर जागतिक भाषेमध्ये जात आहे. पण तो हे करत असताना एक मराठी भाषकांनी पथ्य पाळलं पाहिजे की आपल्या समोर सर्वात मोठा धोका जो आज निर्माण झालेला आहे मराठी भाषेचा गळा घोटण्यासाठीचा तो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा. आणि हे विष घराघरापर्यंत येऊन पोचलेलं आहे. तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय पालक आपली संपूर्णपणे बुद्धी गहाण ठेवून आपल्या पाल्यांना ज्या पद्धतीनं CBSEच्या ICSEच्या शाळेमध्ये नेऊन कोंबण्याचा प्रयत्न करतायत ते अनेक पिढ्या बर्बाद करण्याचं महापाप करतायत. आणि याच्यातून मराठी भाषेला पुढच्या काळात धोका निर्माण होणार. आणि तो ज्यांच्याकडे ऐपत आहे तेच असे मूर्खपणा करतायत. ज्यांच्याकडे बिचाऱ्याच्याकडे ऐपत नाही, खेड्यातले जे लोक आहेत अजूनही तिथे या पिवळ्या गाड्या कराव्यात खेड्यापाड्यामध्ये आणि जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे जे लोक आहेत खेड्यामध्ये, काही तथाकथित पुढारी, सकटपटार काही असले गुत्तेदार वगैरे 2 नंबरचा पैसा खेड्यामध्ये ज्यांच्याकडे आला ते देखील या मोहाला फार मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. परंतु ज्या शाहू कॉलेजमध्ये आपण हा कार्यक्रम घेता आणि ज्या कॉलेजमध्ये मी 35-36 वर्ष काम केलेलं आहे, अगदी अधिकारवाणीने सांगतो की आमच्या कॉलेज मेरिटच्या दृष्टीनं तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहेच काय वाद नाही. परंतु दरवर्षीच्या निकालामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये सर्वाधिक जे टॉपर असतात किंवा IIT मेन्स आणि IIT ॲडव्हान्स मध्ये IITला ज्यांना प्रवेशासाठी पात्र होणारी जी मुलं असतात ही बहुसंख्य 90% मुलं मराठी माध्यमाच्या शाळेतून आलेली असतात. याच्यामध्ये कुठलाही वाद नाही. तुम्ही जर पाहायचं असेल तर डाटा आमचा CET सेल मध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही पाहू शकता. आणि CBSEची जी मुलं आहेत ती मुलं मात्र 11वी 12वी आलं की बरोबर मार्क खातात. तर या धडाची ना त्या धडाची त्याचा आत्मविश्वास गमावून बसणारी एक पिढी आपण निर्माण करतो. आणि त्यांना लहान असताना बालवाडी 4थी 5वी पर्यंत ते गुडगुडीत बाळ टाय कोट सगळं ते घालून चाललं की आपल्याला खूप बरं वाटतं, आई बाबाचे डोळे सुकावतात. परंतु ह्या बाळाचं 10वी 12वीला 11वी 12वीला काय होतं त्यावेळी मग खाडकन डोळे उघडतात, त्यावेळी काहीच करता येत नाही. त्यावेळी मराठी माध्यमाची मुलं कुठल्या म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मविश्वास मराठी माध्यमाच्या मुलांच्या मनामध्ये जेवढा निर्माण होतो, मराठी माध्यमाचंच नाही जागतिक पातळीवरती ते सिद्ध झालेलं सत्य आहे की मातृभाषेतून शिक्षण घेतलेली पिढी जेवढी आत्मविश्वासानं जगातल्या सगळ्या संघर्षाला सामोरी जाते तेवढी परकीय भाषेतून शिक्षण घेतलेली पिढी जाऊ शकत नाही. ती आत्मविश्वास गमावलेली पिढी तयार होते, धुळी पावली पिढी तयार होते. आणि अशा प्रकारचं एक महापातक आजच्या पालकांच्याकडून घडतं आहे. आता आपल्यापैकी अनेक जण इथं काय
पालक असतील किंवा पालक होऊ घातलेले असतील, पण तो हा फार मोठा धोका या पुढच्या काळामध्ये आहे. आणि ह्या इंग्रजी माध्यमाच्या पोरांना यांना ना शंकर पाटील माहित आहे, ना वेगळे मालुणकर माहित आहे, धर माहित नाही, दया पवारचा कोणाला माहित नाही, दया पवारचं बलूचं माहित नाही, नामदेव दुसऱ्याचं नाव माहित नाही, कविता माहित नाही, महेश शत्रुंजाचं एक नाटकाचं नाव सुद्धा माहित नाही. अशा प्रकारची जी अधांतरी पावरणारी पिढी आहे ती कदाचित आय टीच्या क्षेत्रामध्ये इकडे तिकडे कुठेही काही जातील. 2-4 वर्षात घटस्फोट, पोरानं आत्महत्या केली, पोरीनं आत्महत्या केली, 35व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. अशा प्रकारची अधांतरी पिढी म्हणजे महेश शत्रुंजवाने त्याच्या युगांमध्ये असं म्हणलेलं आहे की अमेरिकेमध्ये गेलेला तो एक मुलगा आहे भावाचा, की तो म्हणतो की इथलं आकाशी माझं नाही, जमिनी माझी नाही. म्हणजे काय आम्ही मिळवलं. म्हणजे अशा प्रकारे जागतिकीकरण या पद्धतीने जागतिकीकरण होत नाही. जागतिकीकरण तुम्ही ज्या मातीमध्ये जन्मलेले आहात त्या मातीचे अंश घेऊन पुढे जर वाटचाल केली तर तुम्ही खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवरती तुम्ही ठसा उमटवू शकता. अन्यथा तुम्ही इकडचे नाही तिकडचे नाही अशा प्रकारची होण्याची शक्यता असते. नशीब आपलं की तुकारामाच्या काळात, ज्ञानेश्वराच्या काळात हे सगळं काही नव्हतं, त्या काळात काळ असलं म्हणून आपल्याला एक खूप मोठं पूर्वसंचित आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्याचा योग्य प्रकारे आदर जे जागतिक पातळीवरती मराठी भाषा पोचविण्यासाठी या सर्व पूर्वसंचिताचा आधार घेऊन त्या दृष्टिकोनातून वाटचाल आपण सर्व मराठी भाषिकांनी केली पाहिजे. तर मराठीला म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या भाषेचा दर्जा देण्याचे सार्थक होईल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मला आज या प्रश्नाचं अध्यक्षपद देऊन माझा जो बहुमान केला त्याबद्दल संयोजकांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.